जे देवाची शपथ घेऊन देवालाही सोडत नाहीत, ज्या कुटुंब आपलं सगळं काही असतं आपल्यासाठी, त्या कुटुंबातल्या आपल्या पोराबाळांची शपथ घेऊन त्यांची पर्वा करत नाहीत, ते पक्ष नेतृत्वाची पर्वा करतील अशी अपेक्षा करणं चूक आहे. परंतु काल रात्री 10:30 वाजता पुण्यात एक चार्टर आलं, ज्या चार्टरला तानाजी सावंत लीड करत होते. तानाजी सावंतांच्या सोबत अजून काही लोक होती. यामध्ये नानासाहेब पाटील, मी चार्टर मधल्या लोकांची नावं सांगतेय, नानासाहेब पाटील, अमित क्षीरसागर, जयराजे निंबाळकर आणि ओमराजे निंबाळकर हे तानाजी सावंत यांच्या समवेत दिल्लीला गेले. खरं तर या सगळ्या लोकांचं दिल्लीला जाणं हे अचानक नव्हतंच. मुळात 10 तारखेला दिल्लीला एनडीएची एक महत्वाची बैठक झाली. 10 तारखेला एनडीएची जी पंतप्रधान मोदींनी बैठक घेतली, त्या बैठकीनंतर दिल्लीच्या हॉटेल ताज मानसिंगला या सगळ्या लोकांची बैठक एकत्रितपणे झाली. या बैठकीत आता ज्यांनी गट स्थापनेचा वगैरे दावा आणि या सगळ्या बातम्या येत आहेत, हे सगळे लोक त्या बैठकीला उपस्थित होते. ओमराजेंच्या एका महत्वाच्या केसचा निकाल आहे. निकाल 20 तारखेला येणार आहे. निकालावर का बरं हे सगळं अवलंबून असावं? निकालामध्ये असा काही शब्द दिलाय का? कदाचित निकालामध्ये अशी काही आश्वस्तता आहे का की आम्ही तुमचा पारंपरिक राजकीय विरोधक, तुमची कायमची डोकेदुखी संपवून टाकू, तुम्हाला तुमचा राजरस्ता मोकळा असेल, असा काही शब्द मिळालेला आहे का? नागेश पाटील आष्टीकर बद्दल मी बोलावं तेवढं थोडं आहे. कारण नागेश पाटील आष्टीकर, त्यांना असं वाटतं की ते सगळ्यात मोठे तिस्मार खान आहेत. परंतु नागेश पाटील आष्टीकरांच्या गेल्या 2 महिन्यांपासून चाललेल्या जेवणावळी असतील, बैठका असतील, या सगळ्यांच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचत होत्या. मी दिल्लीत नसले तरी दिल्लीत तुमचे 500 असतील, आमचे 50 तरी असतील. त्यामुळे तुमची जेवणावळी कुठे झाल्या, तुमच्या बैठका कुठे झाल्या, या सगळ्या टीमचे मुख्य कॅप्टन संजय देशमुख आणि या सगळ्या टीमचे व्हाईस कॅप्टन नागेश पाटील आष्टीकर. ज्या आष्टीकरांनी परवा दिवशी सुद्धा रात्री फोन केला संध्याकाळी 7 वाजता आणि मला असं सांगितलं की ताई, नांदेडमध्ये लोहबंदेंच्या घरातली 2 मतं आहेत, तुमचे आणि लोहबंदेंचे संबंध चांगले आहेत, तुम्ही तेवढं त्यांना सांगा की रेखाताई लोहबंदेचं मत माझ्या पोराला मिळालं पाहिजे, माझं पोरगं विधान परिषदेला उभं आहे. सगळं काही समजून उमजून सुद्धा मी नागेश पाटलांचं बोलणं ऐकत होते. कारण नागेश पाटील चक्क लोकांना वेडं समजून वेड्यात काढण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना असं वाटत होतं की ते ओव्हर स्मार्ट आहेत, पण ही सगळी गोष्ट आम्हाला कळत होती. विशेष काल सकाळी नागेश पाटलांनी पक्ष नेतृत्वाला फोन केला. पक्ष नेतृत्वाला सांगितलं की सुषमाताईंना कृपया आपण सांगा की नांदेडला स्थानिक स्वराज्य संस्थांची जी 2-3 मतं आहेत ती त्यांनी तिथे फोन करावा. जे लोक म्हणतात की पक्ष नेतृत्व संपर्कात नव्हतं, तर मग पक्ष नेतृत्वाने तातडीने मला फोन कसा केला? नागेश पाटलांच्या संपर्कात एवढं सगळं होऊन नागेश पाटील आपल्याशी बैमानी करणार आहेत हे माहीत असून सुद्धा पक्ष नेतृत्वाने नागेश पाटलांना शब्द दिला की हो, मी सुषमाताईंशी बोलतो. पक्ष नेतृत्वाने मला फोन केला, सांगितलं की ताई नांदेडमध्ये फोन करा. मला हे सगळं समजत होतं, तरीही माझ्या नेतृत्वाला मी किती दुखवायचं, माझ्या नेतृत्वाला अजून मी किती वेदना द्यायच्या, हे समजून उमजून मी त्यांच्याशी काहीही न बोलता म्हटलं, सर होय मी बोलते, मी सांगते सर त्यांना. विशेष काल संध्याकाळी 7:15 वाजता पुन्हा एकदा नागेश पाटलांचा फोन आला पक्ष नेतृत्वाला, साहेब तेवढा तुम्ही फोन केला ना, म्हणजे किती ओव्हर स्मार्टनेस दाखवावा, त्याला काही लिमिट? म्हणजे जे लोक म्हणतात की पक्ष नेतृत्वाचा संपर्क वगैरे, अरे दादा, सगळ्यांचा संपर्क होता. पण जर इतका जर गोड बोलून जर लोक शांतीत क्रांती करत असतील, ह्याला क्रांती म्हणत नाही, याला चापलुसी म्हणतात. नागेश पाटलांचे काही आडाखे असतील, संजय देशमुखांचे आडाखे तर अगदी खूप बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हटल्यासारखे ते आधीपासून कळत होते. आणि या सगळ्यांनी साईबाबाची शपथ घेणारा गृहस्थ, जिकडे गुलाल तिकडे चांग भलं, कार्यक्रम यशस्वी झाला तर सगळ्यात पहिला मी म्हणणार, कार्यक्रम जर यशस्वी नाही झाला तर मी नव्हतोच
असे म्हणून बाजूला होणार, अशा पद्धतीचा साईबाबाची शपथ घेणारा तो प्राणी. हे सगळेच लोक, या सगळ्या लोकांच्या हालचालींवर आम्ही 2 महिन्यांपासून बारीक लक्ष ठेवून होतो. कदाचित संजय देशमुखांना राज्यमंत्री पद खुणावत आहे का? संजय दिना काय, म्हणजे SRAचे खूप सारे मुंबईत प्रकल्प चालू आहेत. नेमकं कुणाचे काय ते अजून कळायचं बाकी आहे. परंतु कुणाच्या मनात काय आहे, अंदर क्या है, बाहर क्या है, सब पब्लिक जानती है. पण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना मी आवर्जून सांगितलं पाहिजे की यावेळेचं केलेलं मतदान हे नव्या नावासकट, नव्या चिन्हासकटचं मतदान होतं. ते धनुष्यबाणावरचं मतदान नव्हतं. या मतदानामध्ये शिंदे किंवा शिंदेचे सहकारी नव्हते. या मतदानाच्या वेळेला फडणवीस, भाजपा किंवा त्यांच्या कुठल्याही स्वायत्त यंत्रणा मदतीला नव्हत्या किंवा अजून कोणीच नव्हतं. हे मतदान आम्ही आमच्या ताकदीवर घेतलेलं मतदान होतं. हे मतदान शिवसैनिकांचं मतदान होतं. शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून 9 खासदार आणि 20 आमदार निवडून आणलेले. त्यामुळे शिवसैनिकांना पूर्ण अधिकार आहे या लोकप्रतिनिधींच्या घरात घुसून त्यांना जाब विचारायचा. आणि शिवसेना स्टाईल घरात घुसलं पाहिजे एकेकाच्या, आणि घरात घुसून जाब विचारला पाहिजे की तुम्हाला असं काय कमी पडलेलं होतं. चिन्ह नवीन असताना एका नव्या चिन्हाला ब्रँडिंग करायचं काम इथल्या फाटक्या शिवसैनिकांनी केलंय. एका नव्या चिन्हाला, नव्या नावाला घेऊन त्याचा ब्रँड बनवण्याचं काम इथल्या फाटक्या आणि उपाशी पोटी काम करणाऱ्या शिवसैनिकांनी केलंय. त्यामुळे शिवसैनिकांना घरात घुसून जाब विचारायचा अधिकार आहे आणि घरात घुसून जाब विचारला पाहिजे. आणि या सगळ्या ज्यांना वाटतंय की आपण फार मोठा तीर मारलाय, त्या सगळ्यांचे फोन नंबर आम्ही सगळ्या शिवसैनिकांना देत आहोत. कारण हा प्रश्न आता तुम्ही आमच्या भावनांशी खेळताय. इजा झाला, बिजा झाला, दर वेळेला भाजपामध्ये एवढी ऐपत नाहीये का की स्वतःचे नेते तुम्ही घडवावेत. जातीवंत शेतकरी म्हणून आम्ही दरवेळेला पेरत जाणार, आम्ही मशागत करणार, कोळपणी, निंदणी, बीज पेरणी, खुरपणी सगळं आम्ही करणार. आणि पीक घाट्या हुरड्यात आल्यावर आयती कणसं चोरायला तुम्ही येणार. तर तुम्हाला शिवसैनिकांनी घरात घुसून जाब विचारला पाहिजे आणि शिवसैनिक तो जाब विचारतील. ओमराजे निंबाळकरांचं तुम्ही नाव घेतलं, थेट त्यांचं नाव घेतलंय. ओमराजे निंबाळकर हे निष्ठावंत शिवसैनिक ठाकरेंचे पण ओळखले जायचे. काल रात्रीपासून नॉट रिचेबल आहेत. जे ओमराजे अगदी 12 वाजता जनतेचे कॉल उचलायचे ते आता माझा कॉल कधी घेतला नाही बरं का ओमराजेंनी. हा पुढे आता ते नॉट रिचेबल आहेत. म्हणजे ओमराजे निंबाळकर दिल्लीला, कारण ते बऱ्याच जणांना असं सांगतात की मी अजूनही पुण्यात आहे, मी अजूनही पुण्यात आहे. म्हणजे समजायचं काय नेमका हा संभ्रम का आहे? मी ओमराजे निंबाळकरांना सकाळपासून फोन करण्याचा प्रयत्न करते. ओमराजेंना मी फोन केला पण माझा फोन उचलला गेला नाही. ओमराजेंच्या सोबत त्यांच्या धाकट्या भावाप्रमाणे, सावलीप्रमाणे सोबत असणारे कैलासदादा पाटील यांना मी फोन केला होता. मी त्यांच्याशी सकाळी बोलले. मला कैलासदादांनी सांगितलं, ताई मी दुसऱ्यांची गॅरंटी काय देऊ शकतो, मी फक्त माझी गॅरंटी देऊ शकतो. त्यामुळे कैलास पाटलांच्या बोलण्यातली संदिग्धता काय ती बरीचशी बोलकी आहे. याच्या उपर जर असं वाटत असेल की नाही मी नाहीये, मी नाहीये, त्यापैकी मी नाहीये, तर गट स्थापन करायला किमान 6 लोक लागतात. मग ते 6 कोण आहे? गट स्थापन झाला हा दावा कुठून येतोय? नाही, प्रश्न असा आहे ना की जर नाहीये तर ते समोर येऊन का सांगत नाहीयेत? माझा प्रश्न तोच होता. नाही, ते समोर येऊन का सांगत नाहीत त्याचं उत्तर तेच स्वतः देतील. पण माझी माहिती मी मगाशी सांगितलं, नानासाहेब पाटील, अमित क्षीरसागर, त्याच्यानंतर जयराजे निंबाळकर आणि ओमराजे निंबाळकर या सगळ्यांच्यासह तानाजी सावंतांनी लीड केलं. आणि तानाजी सावंत चार्टरमध्ये होते, तानाजी सावंत त्यांच्यासोबत होते दिल्लीला जाताना, ही माझी माहिती आहे. या सगळ्याच्या संबंधाने बैठक 10 तारखेलाच एनडीएच्या बैठकीनंतर दिल्लीच्या हॉटेल ताज मानसिंगमध्ये पार पडलेली होती. त्यामुळे हे फार व्यवस्थित विचार करून प्रत्येकाने आपापलं पॉलिटिकल सर्व्हायव्हनेस बघून आपापल्या महत्वाकांक्षा म्हणजे लोकांचं मॅन्डेट, लोकांचा विश्वास, लोकांच्या भावना सगळं पायदळी तुडवून ज्या पद्धतीने हे केलं गेलं. पण या सगळ्यातनं मला फडणवीसांना पुन्हा एकदा हे आवर्जून मी फडणवीसांना सांगितलं पाहिजे की फडणवीसजी, तुमच्या प्रचंड सत्ताकांक्षा होत्या, पण आता जे काही झालं त्यानंतर महाराष्ट्रातला मराठी माणूस
पुढची 20 वर्ष तरी पंतप्रधान होत नसतो. कारण तुम्हाला अडवण्यासाठीचा जो स्पीड ब्रेकर आहे तो दिल्ली ते नागपूर व्हाया दरे जबरदस्तपणे टाकलेला आहे. हा स्पीड ब्रेकर शिंदे सेना ज्यांनी जन्माला घातली आणि शिंदे सेनेची सरोगेट मदर म्हणून तुमच्याच पक्षाचे नेते जे दिल्लीत वावरतात त्यांनी टाकलेला आहे. फडणवीसजी, तुम्ही जो भस्मासूर तुमच्या मुख्यमंत्री पदासाठी जन्माला घातला होता तो भस्मासूर आता तुमच्या डोक्यावर हात ठेवेल इतका बळकट झालेला आहे. त्याची काळजी तुम्ही करा, कारण मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही. असेही आम्ही एकदा होरपळून निघालेलो आहोत आणि सत्तेशिवाय राहायचं ठरवलं. फिनिक्स पक्षासारखे आम्ही शून्यातून पुन्हा उभे राहिलो. राखेतनं उभे राहत आम्ही 20 आमदार, 9 खासदार, पालिकेचे 65 नगरसेवक, 3 महापौर, विधान परिषदेमध्ये नार्वेकर असतील, अभ्यंकर असतील, हे निवडून दिले. ज्या संभाजीनगरला सगळं शून्य झालं होतं, ज्या संभाजीनगरमध्ये महापालिका, जिल्हा परिषद सगळं शून्य झालं, तरी सुद्धा आम्ही पुन्हा दानवेंना सुद्धा विधान परिषद दिली. हे पक्षाने केलेलं आहे. ही पक्षाची ताकद आहे. नाही, हे काय असतं ना, माझ्या गावाकडे एक म्हण आहे, निनांद्याला 12 बुद्ध्या असतात. ज्याला नांदायचंच नाही तो 12 कारण सांगतो. जर या लोकांचं जर हे कारण असेल तर मग मला सांगा, तृणमूलचं काय कारण होतं? त्या 20 लोकांचं काय कारण होतं? ममता बॅनर्जी तर काळा कोट घालून अगदी कोर्टापर्यंत सुद्धा धावल्या होत्या. त्यांचं काय कारण होतं? अरविंद केजरीवाल तर स्वतः जेलमध्ये जाऊन आले. मग त्यांचं काय कारण होतं? पवार साहेब तर अगदी दादा गेल्यानंतर 3ऱ्या दिवशी नदी पाहणीसाठी गेले होते. त्यांचं काय कारण होतं? ही सगळी कारणं बकवास आहेत. एकच महत्वाचं कारण आहे, 1 पार्टी 1 इलेक्शन. एका डिक्टेटरशिपकडे आपण जात आहोत. ऍब्सोल्यूट पॉवर अँड ऍब्सोल्यूट करप्शन या दिशेनं हा प्रवास आहे. पण या सगळ्या प्रवासात ज्यांनी फोडाफोडीच्या समीकरणाला जन्म घातला, ज्यांनी ही सुरुवात केली, ते देवेंद्र फडणवीस. मात्र शिवसेना तितकीच आक्रमक असेल. मी म्हटलं ना की शिवसेना माणसं पेरणारा, नेते पेरणारा पक्ष आहे. सगळं शून्यवत झाल्यावरही आम्ही पुन्हा हे पीक तरारून उगवून आणलं होतं. हे पीक आम्ही तयार केलेलं पीक आहे. हे पीक आमच्या मशागतीवर आलेलं पीक आहे. हे पीक चोरायचं काम जे करतायत ना, त्या चोरांना ते कळलं पाहिजे. आणि राहिला प्रश्न वंदनीय बाळासाहेबांचा, तर वंदनीय बाळासाहेबांच्या काळातही राणेंची बंडखोरी झालीच होती. ती तेव्हाही झाली होती. पराभव झाला होता. ज्या पद्धतीने बाळासाहेब शिवसैनिकांना आदेश द्यायचे, दादा अजून ऐका, 2.5 वर्ष इलेक्शनला आहेत. ती आक्रमकता उद्धव ठाकरे यांच्यात दिसत नाही, म्हणून सातत्याने पक्ष फुटतो. अशी सगळी संधी इतरांना भेटते. मला असं वाटतं की माध्यमांकडून किंवा अजून कोणाकडून एक नरेटिव्ह सेट करण्याचा जो प्रयत्न केला जातोय, कृपया त्याला जरा छेद द्या. एक फार चांगली म्हण आहे इंग्रजीमध्ये, यशाला अनेक बाप असतात, अपयश पोरकं असतं. जेव्हा एखादी गोष्ट अशी घडते त्यावेळेला सरळसोटपणे नेतृत्वावरती खापर फोडणे हे योग्य नाही. कारण मी म्हटलं की जर तुम्ही ठाकरेंना किंवा नेतृत्वावर जर तुम्ही टीका करणार असाल तर मग तुम्ही तृणमूल काँग्रेसबद्दल काय बोलाल, पवार साहेबांच्या नेतृत्वाबद्दल तुम्ही काय बोलाल, अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वाबद्दल काय बोलाल? 24चं उदाहरण दिलं. आता गुवाहाटी तो पार्ट 1 होता, आता हा गुवाहाटी पार्ट 2 म्हणायचा का? तुम्ही 24चं उदाहरण दिलं आणि 4 वर्षात जर 2दा असं होत असेल तर तुमच्या चुका असतील ना कुठेतरी? हो, आमच्या चुका आहेत ना. आमची चूक ही आहे की आम्ही पुन्हा एकदा म्हणजे आईची शपथ घेतल्यावर, बापाची शपथ घेतल्यावर, लेकराची शपथ घेतल्यावर आम्हाला असं वाटलं की माणूस जे काही करतो ते आई, बाप, पोरं, बाळ, बायको यांच्यासाठी करत असतो, कुटुंबासाठी करत असतो. फार हिंदुत्ववाद मानणारे, देव, देश, धर्म मानणारे लोक देवाला आणि धर्माला प्रमाण मानत असतील, पण देवा धर्माची शपथ घेऊन, कुटुंबाची शपथ घेऊन जर लोक पलटत असतील तर त्याला आपण काय करू शकतो? बरं सुषमाताई, आता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेणं अपेक्षित होतं, परंतु इतका मोठा भूकंप झालेला असताना देखील उद्धव ठाकरे माध्यमांसमोर आलेले नाही किंवा त्यांची भूमिका असून उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील, काळजी करू नका. सकाळपासूनचा जो एकूण घटनाक्रम चालू आहे त्या घटनाक्रमामध्ये
दिल्लीत एक पत्रकार परिषद संपन्न झाली आहे. उद्या आम्ही जो व्हीप जारी केलाय त्याच्यानुसार उद्या आमची बैठक होते. उद्याच्या बैठकीला अजून कोण कोण हजर राहते एक क्लिअर पिक्चर हातात येऊ द्यात. त्या क्लिअर पिक्चर नंतर स्वतः पक्ष नेतृत्व सुद्धा आपल्या सगळ्यांशी संवाद साधेल. आत्ता जी माहिती आमच्याकडे आहे, ज्या पद्धतीची माहिती येते, ते सगळे अपडेट आम्ही आपल्यासोबत शेअर करत आहोत. देसाई यांनी सावंत यांनी व्हीप दिलेला आहे, परंतु आपला व्हीप उशिरा गेल्यामुळे इनव्हॅलिड ठरला अशी माहिती मिळते. तर हा व्हीप लागू होईल का याचा? ऐका, असं गृहीत धरा की आम्ही व्हीप काल दिला असता तर काय झालं असतं बरं? तर कदाचित ते म्हणाले असते की आम्हाला परवा दिवशीच पत्र मिळालेलं आहे, परवा दिवशी व्हीप दिला असता तर म्हणाले असते. असं काय करतोय? तर ते म्हणाले असते की आम्हाला 3 दिवसापूर्वी मिळालं आहे. त्यामुळे मी मगाशी म्हटलं की ज्या स्वायत्त यंत्रणा आहेत, निवडणूक आयोगासारखी यंत्रणा काय बायस्ड पद्धतीने वागू शकते हे मागची 3-4 वर्ष आम्ही बघत आहोत. आमच्या पक्ष आणि चिन्हाचा निकाल जो सगळ्यात महत्वाचा निकाल आहे, तो निकाल 4.5 वर्षांपासून लागत नाही. एका ज्युडिशियल मॅटरमध्ये कुणी बोलू नये असं म्हणतात. अरे बोलायचं नाही ज्युडिशियल मॅटरमध्ये, पण ज्युडिशियल मॅटर चालू असताना त्या संबंधातल्या आमदारांना फंड मात्र वापरता येतो. हे कुठल्या नियमात बसतं बरं? चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले की भाजपचा यामध्ये काही संबंध नाहीये, परंतु शिंदेंनी फडणवीसांशी चर्चा करूनच ही सगळी ऑपरेशन टायगरची मोहीम राबवलेली आहे. काय आहे, बावनकुळे जरा उतावेळ झालेत. बावनकुळेंना असं वाटतंय की आता जर खांदेपालट झाला तर मुख्यमंत्री पद आपल्याला मिळेल. बावनकुळेंना मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेत. पण या पत्रकार परिषदेत जाहीरपणे चंद्रशेखर बावनकुळे, मी नेहमी तुम्हाला सांगते की तुम्ही ओबीसी असल्यामुळे तुमच्याबद्दल एक आत्मीयता वाटते, पण हा भाबडेपणा सोडा. तुम्हाला आयुष्यात मुख्यमंत्रीपद मिळणार नाहीये. तुमचं सोडा, तुमचा सहकारी ज्याची तुम्ही रोज ओढताय, आता त्याची सुद्धा खुर्ची धोक्यात आलेली आहे. जागे व्हा. तुम्ही जे काही पेरलेलं आहे ते दाम दुप्पट योजनेने आता उगवलेलं आहे. तुम्ही बळकट केलेला भस्मासूर आता तुमच्या डोक्यावर हात ठेवायला सज्ज झालेला आहे. त्यामुळे बावनकुळे प्लीज प्लीज जागे व्हा. फडणवीसांचं या ऑपरेशन टायगर मध्ये ब्रेन आहे किंवा अप्रत्यक्षरित्या सहभाग आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांची हातबलता आहे. हा, आदित्य ठाकरे पुण्यातच म्हणाले की आम्ही आमच्या नेत्यांवर अंधविश्वास ठेवतो. आता त्यांना तो सगळीकडे असतो बघा. विश्वासावर काय म्हणतात त्याला, उम्मीद पे दुनिया कायम आहे म्हटल्यासारखं विश्वासावर सगळं जग चालतं. जर एखादा नेता आपल्या पोराची शपथ घेतो, एकुलत्या एका पोरीची शपथ घेतो, आपलं लेकरू आजारी आहे असं सांगतो, आई भवानीची शपथ घेतो, शिर्डीच्या साईबाबाची, शिर्डी वही आते है जिने बाबा बुलाते है, त्या साईबाबांची शपथ घेतो, तर विश्वास ठेवणं स्वाभाविक आहे ना. ताई, मग आता ते जे 6 खासदार आहेत किंवा शिंदे गट जो आहे किंवा शिवसेनेची शिंदेची शिवसेना जी आहे, त्यांच्याकडनं अधिकृत काहीच नाही आलं अजून. तुमच्याकडनं मात्र अधिकृत तुम्ही नावं घेतलेत. मग आता देशानं राज्यानं असं समजायचं का की हे 6 खासदार गेले तुम्हाला सोडून? ते कोण 6 गेले ते अजून आम्हाला कळायचंय. तुम्ही नाव घेतली की असतात त्याच्यातले काही? ऐका, मी असं म्हटलं की रात्री कोण गेलं, ते दिल्लीला अजून वेगळ्या कामाला गेले असतील असं गृहीत धरू. पण ते गेले ना, ते रात्रीच गेले. ते सकाळपर्यंत जे सांगतायत की मी पुण्यात, ते पुण्यात नाही, ते रात्री गेले. उद्या नाही, संजय राऊत असं म्हणाले की व्हीप जारी झालेलं आहे आणि उद्या जर हे 6 खासदार स्वबोली परतले नाही तर त्यांच्या विरोधात काही कायदेशीर कारवाई आपण करणार आहोत. मी म्हटलं ना की नागेश पाटील अष्टीकर जे कालपर्यंत ओव्हर स्मार्टनेस दाखवत होते आणि ते असं दाखवायचा प्रयत्न करत होते की मी इथेच आहे. अगदी कालही ते बोलताना म्हणाले की साहेब माझी सही तिकडे कोणी करू शकतं बरं का, मी घरीच आहे. म्हणजे इतकं म्हणजे याला खूपच तयारीचा माणूस लागतो. नागेश पाटील आष्टीकर म्हणजे फुल तयारीचा माणूस. परंतु याची कुणकुण आम्हाला जेव्हापासून लागली तेव्हापासून आम्ही आमच्या ज्या काही लिगल गोष्टी आहेत त्यावर काम सुरू केलं होतं. आमच्या कायदेशीर बाबी आणि त्या संबंधाने कामकाज बघणारे खासदार अनिल भाऊ हे त्या संबंधाने दिल्लीमध्ये सातत्याने वेगवेगळ्या कायदे तज्ज्ञांशी बोलत होते. त्यानुसार आम्ही कायदेशीर पावलं उचललेली आहेत. व्हीप जारी झालेला आहे आणि त्याच्या इतर अजून जे लिगल आस्पेक्ट आहेत, मला कल्पना आहे मी हे सगळं बोलल्यानंतर भाजपची वफादारी केल्यामुळे ज्या निकमांना राज्यसभा मिळाली ते निकम लगेचच याचा लिगल आस्पेक्ट कसा चूक आहे कसा बरोबर आहे हे सांगायला पोपटासारखे पुढे येतील.
पण आम्ही त्यांनाही सांगितलं पाहिजे की जर खासच तुम्ही लोकशाहीचे भोगते असाल तर पार्लमेंटरी डेमोक्रेसी अभ्यासा, डिफेक्शन लॉ अभ्यासा आणि मग बोला. काही या सगळ्या राजकीय परिस्थितीला ना ऑपरेशन टायगर असं नाव देण्यात आले. संजय राऊत असं म्हणाले की या निमित्ताने त्यांना कळलं की आम्ही टायगर आहोत आणि ऑपरेशन टायगर. मग ऑपरेशन टायगर शिंदेचं सक्सेसफुल झालंय? ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं की नाही हे मी म्हटलं ना की उद्या 11ची बैठक आहे तेव्हा आपल्याला कळेल. पण एक नक्की आहे की जर ते टायगर असतील तर त्यांनी दिवसाढवळ्या येऊन प्रेस कॉन्फरन्स करत गाजावाजा करत एक डरकाळी फोडून सांगितलं असतं. रात्री अपरात्री कुठेतरी चार्टरमध्ये बसायचं, लोकांना इमोशनल ब्लॅकमेलिंग करत माझं लेकरू आजारी आहे, पुरीची शपथ, पोराची शपथ, बायकोची शपथ, देवाची शपथ, आई भवानीची शपथ, साईबाबाची शपथ, अशा गोष्टी केल्या नसत्या. त्यामुळे याला टायगर ऑपरेशन म्हणायचं की नाही हाही संशोधनाचा मुद्दा आहे. या सगळ्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल होतो ज्यामध्ये बाळासाहेब म्हणतात की कोणी जर कुठले तरी त्यांना रस्त्यावर तुडवा, अशी भाषा नाही. आता त्या मार्गाने शिवसैनिक जातील. मी तर म्हटलं ना की हे मॅन्डेट शिवसैनिकांचं मॅन्डेट आहे. या निवडणुकीत मी अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे. जे म्हणतात ना की आम्हाला निवडणुकीत मदत केली नाही, आम्हाला आर्थिकची मदत मिळाली नाही, याच्यातला एकही जण म्हणू शकत नाही. नागेश पाटील आष्टीकरांना किती आर्थिक मदत केली त्याची साक्षीदार मी आहे. अमरावतीला सुनील खराटेला किती मदत दिली त्याची साक्षीदार मी आहे. बदामराव पंडितला किती मदत दिली होती त्याची साक्षीदार मी आहे. याच्यातल्या प्रत्येकाला मदत गेली होती. वाकचौरेंना सगळ्यांना मदत गेलेली होती. त्यामुळे यांना सगळ्या प्रकारे मदती पोचलेल्या आहेत. आता एवढं सगळं होऊन एका नवीन चिन्हावर एवढी मेहनत घेऊन ज्या शिवसैनिकांनी दिवस रात्र मेहनत घेऊन, काही शिवसैनिक तर बिचारे पदाशिवाय काम करणारे आहेत. आमच्या सोशल मीडियासाठी काम करणारे सगळे लोक उत्स्फूर्तपणे काम करतात. हे उत्स्फूर्तपणे काम करणारे जे लोक आहेत, ज्यांनी हे जनमत तयार करायला मदत केली, त्या सगळ्या शिवसैनिकांना बेशक हा अधिकार आहे की त्यांनी लोकप्रतिनिधींच्या घरात घुसून जाब विचारला पाहिजे. प्रश्न हाच आहे की बाळासाहेबांनी ज्या प्रकारे सांगितलं होतं की अशा प्रकारे करा म्हणून, उद्धव साहेब काही सांगत नाहीत, उद्धव साहेब बोलत नाहीत, आक्रमक भूमिका घेत नाहीत, म्हणून वाटत नाही सगळं हे होतं. अच्छा, म्हणजे एखाद्याचा चांगुलपणा हा तुम्ही त्याचा दुर्गुण ठरवता. एखाद्याने दाखवलेला विश्वास हा त्याचा दोष तुम्ही समजता. म्हणजे फडणवीसांनी दाखवलेला कपटीपणा हा फडणवीसांचा गुणवत्ताधारक गुण आहे असं तुम्ही समजता. वा, धन्यता आहे. पिछले 15 दिनों से काफी चर्चाएं चल रही थी, बहुत सारे रूमर्स फैल रहे थे और उसे लेकर अब चित्र थोड़ा थोड़ा स्पष्ट होता जा रहा है. सुनने में आया है कि कुछ लोग अपना एक अलग गुट स्थापित कर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला जी को पत्र सौंपने जा रहे हैं. किंतु जैसे ही यह चर्चा हम तक पहुंची, हमने इस पर कानूनन कार्रवाई के बारे में सोचना, समझना और उस पर काम करना उचित समझा. और इसी को लेकर पिछले 3-4 दिनों से हमारे नेता अनिल भाऊ देसाई, हमारे संसदीय नेता अरविंद भाई सामंत, हमारे पार्टी के नेशनल स्पीकर संजय राउत जी, इन्होंने कुछ कानूनन कार्रवाई के तौर पर पुख्ता कदम उठाए हैं. हमने आज पार्टी का व्हिप जारी किया है. कल 11 बजे पार्टी की सांसद की बैठक बुलाई है. उस बैठक में और ज्यादा चित्र स्पष्ट हो जाएगा. हम इतना ही कहेंगे कि जिन कानूनन कार्रवाई के तहत हम कुछ कदम उठाने जा रहे हैं, यह सफर इतना भी आसान इन लोगों के लिए नहीं होगा. जो भी लोग यह कदम उठाना चाहेंगे, शायद हो सकता है किसी के कानूनन केस चल रही हो, केस में कुछ पेचीदा कुछ मकाम आया हो, शायद किसी को किसी कानूनन केस में अपना मनचाहा रिजल्ट चाहिए हो, शायद हो सकता है किसी को राज्य मंत्री पद की अपेक्षा हो, शायद हो सकता है कि किसी को मुंबई के एसआरए के प्रोजेक्ट्स की अपेक्षा हो, चाहे जो कुछ हो. लेकिन हम इतना ही कहना चाहेंगे कि यह क्लियर कट मैंडेट मशाल चुनाव चिन्ह पर मिला था. यह क्लियर कट मैंडेट यहाँ के शिव सैनिकों ने आधे पेट रहकर कमाया हुआ था. इसलिए शिव सैनिकों को यह हक है कि वह अपने लोक प्रतिनिधियों को
घर में घुसकर जवाब मांग सकते हैं। जवाब मांगने का उन्हें पूरा पूरा नैतिक हक है। नहीं, ऑपरेशन सक्सेसफुल हुआ कि नहीं इस पर बात करेंगे। इसे टाइगर शब्द मत जोड़िए, क्योंकि टाइगर ऐसे छुप छुप कर कभी नहीं जाते हैं। कभी गुवाहाटी में छुप कर जाएंगे, कभी ऐसे चार्टर लेकर जाएंगे। ऐसे टाइगर नहीं करते। टाइगर बस एक आवाज देता है और जंगल में सन्नाटा छाता है। टाइगर ऐसे छुपकर नहीं बैठते हैं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।